ची घटक म्हणून काम करते. माननीय उद्धव ठाकरेजी जेव्हा मागच्या आठवड्यात दिल्लीत आले होते आणि राहुल गांधी यांच्या निवासस्थानी जी चर्चा आणि बैठक झाली त्यात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काय भूमिका घ्यावी सगळ्यांनी ह्याच्यावर नक्कीच चर्चा झाली आणि सन्माननीय उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत मल्लिकार्जुन खरगे आणि स्वतः राहुल गांधी यांच्याकडे मांडलेलं आहे. काल काँग्रेस पक्षाचे नेते वेणुगोपालजी यांनीही काल उद्धव ठाकरे साहेबांशी संवाद केला या विषयावरती. सगळ्याच पक्षाशी ते करत असतील, त्याच्यामुळे आज त्यांचा उमेदवार जाहीर झालेला आहे. आता आमची 10:15 10:10 एक बैठक आहे. त्या बैठकीमध्ये खरगे साहेबांच्या चेंबरमध्ये आम्ही चर्चा करू या विषयावरती. त्याच्यात शिवसेनेची भूमिका स्वतंत्रपणे असण्याची काही मला आवश्यकता वाटत नाही, कारण ते एनडीएचे उमेदवार आहेत, लक्षात घ्या. आणि आम्हाला इंडिया ब्लॉक म्हणून विचार आणि निर्णय एक वेगळा घ्यावा लागेल, तो काही असेल, आणि तो सहमतीने घेण्यात येईल. जो निर्णय असेल तो सहमतीने घेण्यात येईल. सर, काल इंडिया आघाडीला पण विनंती करण्यात आली आहे भाजपकडून की तुम्ही बिनविरोध करा निवडणूक. तुमची काय अपेक्षा आहे? उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध व्हावी की उमेदवार दिलाच पाहिजे इंडियाला? नाही, नक्कीच त्यांनी JP नड्डा यांनी तशा प्रकारचं आवाहन सगळ्यांनाच केलेलं आहे. खरं म्हणजे संवैधानिक पदावरच्या या निवडणुका राजकीय संघर्षातून ठिणग्या पडून होऊ नयेत या मताचे आम्ही पहिल्यापासून आहोत. आणि जर दोघांमध्ये सहमती आणि एकमत होत असेल आणि इंडिया ब्लॉकच्या सर्व सहकाऱ्यांनी ते मान्य केलं तर त्या निर्णयाबरोबर अर्थात शिवसेना उद्धव ठाकरेसुद्धा असतील. मग त्याच्यामध्ये काही दोमत नाही. आज देशामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. खरं म्हणजे राहुल गांधींनी जी एक मतचोरी विरुद्ध यात्रा काढलेली आहे तो अत्यंत महत्त्वाचा विषय. निवडणूक आयोगाविरुद्ध त्यांनी जो एल्गार पुकारलेला आहे त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध, तो महत्त्वाचा विषय आहे. आणि या दोन्ही महत्त्वाच्या मुद्द्यावरचं लक्ष, लोकांचं लक्ष हटू नये, मूळ विषयावरचं लक्ष हटू नये, अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. निवडणूक आयोगाचे जे चीफ आहेत काल ज्ञानेश कुमार यांनी शपथपत्र मागितलंय राहुल गांधींकडून. ॲफिडेव्हिट द्या 7 दिवसात किंवा माफी मागा. त्याला मगरुरी म्हणतात, ॲरोगन्स. आणि हा ॲरोगन्स, ही मगरुरी निवडणूक आयोगाच्या प्रमुखपदी बसलेल्या, संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अपेक्षित नाही. हा ॲरोगन्स भाजपच्या हस्तकांकडून अपेक्षित आहे. त्याप्रमाणे निवडणूक आयुक्त वागलेले आहेत. ॲफिडेव्हिट कोणाकडे मागतात? राहुल गांधीकडे. या देशाची 80 कोटी जनता ॲफिडेव्हिट द्यायला तयार आहे. अनुराग ठाकूर यांनी सुद्धा तोच आरोप केलेला आहे. ज्ञानेश कुमार निवडणूक आयुक्त हे ज्या पक्षासाठी वकिली करत आहेत त्याच पक्षाचे अनुराग ठाकूर व अन्य काही लोकांनी राहुल गांधीप्रमाणेच कुठल्या कुठल्या मतदारसंघात किती लाख मतं चोरी झाली, डुप्लिकेट मतं आली, हाच आरोप जर अनुराग ठाकूर यांनी केला असेल, केंद्रीय मंत्री जबाबदार, तर ह्या निवडणूक आयुक्तांची केंद्रीय मंत्र्याकडे ॲफिडेव्हिट मागण्याची हिंमत आहे का? हे सांगावं ना. त्यांनी अनुराग ठाकूरचे आरोप पहा. वायनाडमध्ये काय झालं, रायबरेलीमध्ये काय झालं, इटावामध्ये काय झालं, कशा मतांच्या चोऱ्या आणि मतदार याद्यांमध्ये घोटाळे झाले, हे स्वतः एक केंद्राचा मंत्री कबूल करतो आहे. सगळ्यात आधी निवडणूक आयुक्तांनी केंद्रीय मंत्र्यांकडे अशा प्रकारचा ॲफिडेव्हिट किंवा प्रतिज्ञापत्र मागायला हवं. राहुल गांधींनी जे प्रश्न उपस्थित केले त्या एकाही प्रश्नाला आयुक्तांनी उत्तर दिलेलं नाही. सर, एका ठिकाणी तिजोरी जी आहे राज्याची ती खडखडाट चालली आहे, तर दुसऱ्या ठिकाणी एअर इंडियाची जी इमारती आहे ते राज्य सरकारने 1601 कोटी रुपयांमध्ये जी घेतली आणि हा निर्णय त्यांनी म्हणजे मोठ्या गाजावाजाने
सांगितलं गेलं. तुम्ही काय म्हणणार? भीक लागली आहे सरकारला. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, अनेक योजना बंद पडत आहेत आणि महाराष्ट्राचे अनेक प्रमुख मंत्री लंडनला गेलेले आहेत. अनेक प्रमुख मंत्री आपण पाहू शकतो. वरच होत असतं. वर्षानुवर्ष 25 वर्ष आम्ही ही निवडणूक लढतो आहोत. आता या निवडणुकीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला, परंतु राजकीय रंग विरुद्ध सहकार ही लढाई आहे. ज्या पद्धतीमध्ये या निवडणुकीत भ्रष्टाचार झाला आहे, भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत, ज्या पद्धतीमध्ये सर्वसामान्य कामगारांचे, ड्रायव्हर कंडक्टरचे, कष्टकऱ्यांचे पतपेढीतल्या पैशावरती 24 कोटीची लूट झाली आहे, त्या लुटीच्या विरोधातलं आज मतदान आहे. त्यामुळे येणारा कामगार हा भ्रष्टाचार विरुद्ध सहकार अशी लढाई लढणार आहे. आता चायनीज ब्रँड विरुद्ध स्वदेशी ब्रँड ही निवडणूक आहे. स्वदेशी ब्रँड निवडून येईल याची मला खात्री आहे. मला वाटतं संदीप देशपांडेंना संजय राऊत नावाचा चावला असेल. त्यामुळे जे बुधवारी अपेक्षित होतं राऊतांकडनं की पैसे वाटले, बूथ कॅप्चर केले, प्रसाद लाड धनाढ्य आहे आणि 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 हे आता देशपांडे अगोदरच बोलायला लागले. ही शिवसेना मनसेची स्टाईल आहे. निवडणूक हरणार कळलं की सांगायचं की आमच्याकडे बूथ कॅप्चरिंग झालं, पैसे वाटले, हे केलं ते केलं, विरोधात गेलं, सरकार विरोधात गेलं, पोलीस स्टेशनला गेले, गुन्हा दाखल केला. ह्या स्टोऱ्या तुम्हाला पुढचे 7 दिवस ऐकायला मिळतील. बघा असं आहे की 52 कोटीचा भत्ता हा प्रशासनाने दिलेला आहे. मी या निवडणुकीमध्ये 2.5 वर्ष या माझ्या बेस्ट कामगारांचं काम करतोय. या लोकांनी नोकरीमध्ये परमनंट करण्यासाठी 2-2 लाख रुपये मागितले. त्या 715 कामगारांना मी परमनंट केलं. लोकांच्या प्रमोशनचा विषय असेल, 16 वर्षात झाला नव्हता, तो प्रमोशनचा विषय महापालिकेच्या धर्तीवर केला. डेपोमधली रोटेशन सिस्टीम नीट केली, डेपोमधले प्रश्न सोडवले आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जो भत्ता जाहीर केला होता तो भत्ता ते देऊ शकले नाही. तो भत्ता जर आताच्या सरकारने दिला तर मला वाटतं कामगारांच्या मागे आमचं सरकार उभं आहे आणि कामगार निश्चितपणे माझ्या मागे उभे राहतील. मला वाटतं की जेवढा जोरात पाऊस पडतोय तेवढ्या जोरात मतदान होईल आणि कप बशी ओसंडून वाहू लागेल अशी माझी अपेक्षा. मला वाटतं की याच्यामध्ये कोणाचं पोटशूल होण्याचं कारण नाही आहे. गुन्हा केला तर नोटीस येणार, गुन्हा केला तर अटक होणार. अभी तो ये झाकी है, मथुरा काशी बाकी है. 24 कोटीचा हिशोब आहे, हिसाब तो चुकाना पडेगा भाई. अरे यांच्याकडे पैसेच नाहीत प्रचार आणि ती नियत नाही आहे प्रचार करायची. कारण फक्त लीडर लोकांना स्वतःची घरं बांधायची आहेत, क्षणभर विश्रांती करायची आहे, त्याच्या पलीकडे जात नाहीत. गावाकडे बंगले, मुंबईत फ्लॅट. अहो मला सांगा, उमेश सारंग नावाचा त्यांचा जो प्रमुख पदाधिकारी बेस्ट कामगार सेनेचा आहे, एक BST कामगार 4 कोटीचं मुंबईत घर घेतो, गावाकडे 5 कोटीचा बंगला बांधतो. एक BST कामगार हे बांधू शकतो का? तुम्ही पत्रकार बांधू शकता का? एक घरामध्ये म्हणतात झाड लावलंय 50 लाखाचं, ते बघायला लोक येतात. हा पैसा आला कुठून? आणि मग चौकशी झाली तर मग पोटशूळ कशासाठी? चौकशीला सामोरे जा. आता तर EOW आली आहे आणि उद्या परवापर्यंत अँटी करप्शनला देखील याची तक्रार केली. नाही, हा उत्कर्ष फक्त त्यांचा स्वतःचा आहे, लूटमारीचा उत्कर्ष आहे आणि स्वतःला भरभरून घेण्याचा उत्कर्ष आहे. लहान मुलांच्या बॅगा वाटल्या, 1200 रुपये MRPची बॅग 7000 रुपयाला वाटली. ह्या कुठेतरी भ्रष्टाचाराचा अंत झाला पाहिजे. तुम्ही कोविडमध्ये भ्रष्टाचार केला, खिचडीत भ्रष्टाचार केला, रेमडिसिवीरमध्ये भ्रष्टाचार केला, तुम्ही बॉडी बॅगमध्ये भ्रष्टाचार केला, आता लहान मुलांच्या स्कूल बॅगमध्ये देखील भ्रष्टाचार करतो. मिठी नदीचा भ्रष्टाचार आम्ही पाहतोय. म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार करणार किती? मी काल BST कॉलनीमध्ये गेलो होतो, तुमचे पत्रकार माझ्याबरोबर होते. BST कॉलनीची परिस्थिती पाहता
तिथे सर्वसामान्य मराठी माणूस राहू शकत नाही। हे प्रत्येक वेळेला निवडणुका आले की बोलणार मराठी माणूस आमचा, मुंबई आमची। मग मराठी माणसाला देशोधडीला लावण्याचं काम कोणी केलं? 2012 पासून उद्धव ठाकरेंच्या हातात ही महापालिका आहे। का नाही तुम्हाला वाटलं की मराठी माणसाला घर द्यायला पाहिजे? मी घर देणार आहे। माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे। 25-24 हजार BST कामगारांना BSTच्या वसाहतीत 500 फुटाचं घर 15 लाख रुपयात देणार। हा विषय तो नाही आहे, नाईक आणि ते बघून घेतील। मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी पतपेढीची निवडणूक होत आहे। ठाकरे बंधूचे एकत्र आले, एक प्रकारे लिटमस टेस्ट आहे का मुंबई महापालिका निवडणुकीत? आता पतपेढी हरल्यावरती त्यांनी ठरवावं की महापालिका लढायची की नाही लढायची। हा त्यांचा पराभव निश्चित आहे आणि माझा विजय पक्का आहे। त्यामुळे ठाकरे बंधू वर्सेस प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर ही लढाई आहे। त्यामुळे मी जसं मगाशी म्हटलं, ब्रँड वर्सेस स्वदेशी, चायनीज ब्रँड वर्सेस स्वदेशी माल ही लढाई आहे आणि स्वदेशी माल ही निवडणूक जिंकणार आहे। धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।